भारताच्या हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तान घाबरलाय। पाकिस्तानला पेजर हल्ल्याची भीती वाटते। तसंच भारतानं डिजिटल हल्ला केल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय। लेबननप्रमाणेच पाकिस्तानमध्ये पेजर हल्ल्याची भीती देखील आहे। यामुळे पाकिस्तानच्या सैन्यात खळबळ उडाली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानला इशारा दिलाय। पहलगाम हल्ल्यातील प्रत्येक दहशतवाद्याला शोधून ठेचणार असा इशारा शहांनी दिलाय। हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तान विरुद्ध कठोर पावलं उचलायला सुरुवात केली। हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल असं अमित शाह यांनी ठणकावलंय। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिलाय। आम्ही प्रत्येक गोष्टीला ठोस प्रत्युत्तर दिलंय। जर कोणाला वाटत असेल की भ्याड हल्ला करून त्यांना मोठा विजय मिळालाय तर समजून घ्या की ही नरेंद्र मोदी सरकार आहे। देशाच्या प्रत्येक इंचातून दहशतवादाचा समूळ नायनाट करण्याचा आमचा संकल्प आहे असं शाहने ठणकावलंय। भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा अमेरिकन संरक्षण मंत्र्यांशी फोनवरून चर्चा झाली आहे। पहलगाम हल्ल्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। यापूर्वी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी UNSC सोबत फोनवरून चर्चा केली होती। INS सुरत अगदी पाकिस्तानच्या वेशीवर दाखल झाली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्ट मोडवर आले आणि कराचीपासून एवढ्या जवळ INS सुरत दाखल झाल्यानं पाकिस्तानचे धावे दणाणलेत। गुजरातच्या हाजी बंदरावर INS सुरत सर्वसामान्यांना वाचवण्यासाठी बघण्यासाठी तिथे दाखल झाल्यामुळे पाकिस्तानला आता धडकी भरली आहे। ध्रुव हेलिकॉप्टर आता वायुसेनेच्या ताफ्यात लवकरच दाखल होते, त्यामुळे दहशतवाद्यांना धडकी भरली। ध्रुव हेलिकॉप्टरमुळे दहशतवाद्यांचा सुपडा साफ करण्यास मदत होणार आहे, त्यामुळे पाकिस्तानांची झोप उडाली आहे। पहलगाम हल्ल्याचा तपास करणारी NIA जम्मू काश्मीरमध्ये ॲक्शन मोडमध्ये आली आहे। जम्मू काश्मीरमध्ये NIAनं हुरियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली। 100हून अधिक ठिकाणी NIAनं कारवाई केली आहे। पाकिस्ताननं काल सकाळपासून अटारी बॉर्डरचं गेट उघडलेलंच नाहीये, त्यामुळे अटारी बॉर्डरवर भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी झाली आहे। पाकिस्ताननं त्यांच्या नागरिकांना एंट्री नाकारली, त्यामुळे अटारी बॉर्डरवर काही महिलांचा आक्रोशही पाहायला मिळतोय। स्थानिक काश्मीरी मुस्लिमांनी हाफिज सईद असीम मुनीर आणि शाहबाज शरीफ यांचे पुतळे जाळलेत। उरीच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि पंतप्रधानांसह दहशतवाद्यांचा निषेध नोंदवण्यात आला। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केल्यानंतर स्थानिक काश्मीरी आक्रमक झालेत। जालन्याचा पर्यटक आदर्श राऊत यांची ATS आणि स्थानिक तपास यंत्रणांनी चौकशी केली। पहलगाम हल्ल्याच्या एक दिवस आधी बैसन व्हॅलीच्या स्टॉलवर संशयित दहशतवाद्यांनी संवाद साधल्याचा दावा राऊतांनी केला होता। तू काश्मीरी दिसत नाहीस, तू हिंदू आहेस का, असा प्रश्न त्या संशयित दहशतवाद्यांनी विचारल्याची माहिती आदर्श राऊत यांनी NIAला दिली आहे।